हाय गाईज, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणण्यापेक्षा आता रात्रच झालेली आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. सो आम्ही आहे, मी आणि माझा भाऊ प्रेम. हाय प्रेम. आम्ही आलेलो आहोत गोमांतक सागोतीमध्ये, ते टेस्ट ऑफ कोकण. सो डोंबिवली ईस्ट साईडला पडते. सो तिथं कोकण जे मेन्यूज आहेत, फिश बेसिकली आणि मालवणी मसाले वगैरे, तर त्याच्यासाठी फार फेमस आहे. त्याच्यासोबत पंजाबची पण आहे, चायनीज पण आहे आणि तंदूर पण आहे. तर ते तुम्ही बघू शकता त्यांचं मेन्यू कार्ड. मी याच्या आधी पण या ठिकाणी येऊन गेलेलो आहे आणि खूप छान. आणि आपण एक म्हणतो की बाबा प्रॉपर कोकणाचं जे जेवण आहे ते इथं तुम्हाला मिळू शकते. ओके, सो आम्ही तर ऑर्डर दिलेली आहे, सुरमई थाली आणि हे याची साईज पण मीडियम येते. तर बेसिकली जर तुम्ही दुसऱ्या साईडला वगैरे गेलात तर थोडी स्मॉल साईज वगैरे तुम्हाला मिळू शकते. आणि त्याच्यासोबत प्रॉन्स म्हणजे सर्वात आवडते. सो प्रॉन्स फ्राय, रवा फ्राय ते पण ऑर्डर केलेलं आहे. सो मी वेट करतो आहे आम्ही दोघं. आणि माझा भाऊ प्रेम जो आहे तो व्हेजिटेरियन आहे. सो त्याने कुठला केला आहे प्रेम? पनीर 65. हां, सो 60 अधिक 5 65 पनीर 65 त्याने ऑर्डर केलेलं. सो बघूया काय येते. आता ऑर्डर तर दिलेली आहे. पोचतात म्हणजे भयंकरच कावळे काव करत आहे. सो वेटिंग. A few moments later. सो गाईज, फर्स्ट डिश आपल्याला सर्व केलेली आहे. ओके, आर यू रेडी? येस. सो तुम्ही बघू शकाल प्रॉन्स, कोळंबी, रवा फ्राय. सो त्याच्यावरती तुम्ही बघू शकाल की एकदम पातळ परत त्यांनी चढवलेली आहे, प्रॉपर कोकण किंवा मालवणी पद्धतीची की रवा फ्राय. आणि हे त्यांनी एक चटणी दिलेली आहे आणि एक पुदिन्याची पण चटणी आहे. नंतर सॅलड आहे, कांदा आणि याचा, आणि नंतर वरती लिंबू. आणि ह्याचं छान त्यांनी प्लेटिंग पण केलेली आहे, तुम्ही बघू शकाल. ओके, सो आपण टेस्ट करून बघूया. सो येस, सो आपण स्टार्ट करूया. मी जसं सांगितलं की 2 चटण्या आहेत आपल्याकडे, खोबऱ्याची लाल कलरची आहे आणि पुदिन्याची आहे. सो लेट्स ट्राय इट. मला माहिती आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल, जे काही फिश प्रेमी आहेत माझ्यासारखे. अप्रतिम टेस्ट. मी खरंच तुम्हाला रिकमेंड करेन, जेव्हा पण तुम्ही डोंबिवली साईडला याल तर डोंबिवली ईस्टला हॉटेल पडेल गोमांतक सागोती. अप्रतिम. 2 hours later. येस गाईज, सो आपली मेन जी थाळी आहे, मेन कोर्समधली सुरमई थाळी आपल्यासमोर आलेली आहे. सो तुम्ही बघू शकाल की किती भरून त्यांनी थाळीमध्ये दिलेलं आहे. तो एक मलाच मी कन्फ्यूज झालेला आहे. तुम्ही बघू शकाल की इथं सोलकढी आहे, नंतर इथं रस्सा एक आहे, नंतर हे सुरमईची फिश करी दिलेली आहे आणि हे तंदुरी वडे, आपला मसाला पापड आहे, नंतर सुरमई फ्राय तुम्ही बघू शकाल. खूप मोठी, मी सांगितलं तर मीडियम साईजमध्ये येते इथं. तो खूप टेस्टी असेल. फ्राय केलेलं आहे. नंतर इथं डोंबिवलीची चटणी वगैरे आहे आणि नंतर इथं आपल्या त्याच पुदिना आणि खोबऱ्याची चटणी आणि आपला कांदा. सो खूप भारी वाटते. असं वाटतं त्याच्या बघूनच वाटते की केव्हा मी हा जो सुगंध येतो या सगळ्या गोष्टी तेव्हा मी स्वतः टाकेल आणि माझ्या आत्म्याला तृप्त केलेलं असं वाटते आहे. तर याच्यानंतर मी आता जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करतो. तर तुम्हाला याच्यानंतर सांगेल, पण दिसताना तर खूप छान दिसते. मी बघू शकाल की याच्यावरती रव्याची परत जी आहे ती किती छान आहे. आणि हे तुम्ही ओपन केलं तर याच्यामध्ये ही फ्रेश सुरमई तुम्ही बघू शकाल. माय गॉड, ऑसम. नाव लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन द फूड. ओके, सो आम्ही आलेलो आहे आमच्या घरी परत, माझ्या मावशीच्या घरी. आणि आमचं खूप पोट भरून जेवण झालेलं आहे आणि म्हणजे खूप चविष्ट असं जेवण होतं. अँड आय हायली रिकमेंड दॅट की तुम्ही जेव्हाही डोंबिवलीमध्ये याल तर डोंबिवली ईस्टला तुम्ही इथं व्हिजिट करा. आणि हा ॲक्च्युली माझा फर्स्टच व्लॉग आहे. सो मी तिथून स्टार्ट केलेला आहे. आणि मी जेव्हाही हा व्हिडिओ वगैरे पोस्ट करेल यूट्यूब चॅनलला माझ्या, सो तेव्हा खरंच तुम्ही त्याच्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकाल की तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट वगैरे कशी लागली. सो येस, सायनिंग फॉर द डे. गुड नाईट. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.